नमस्कार मित्रांनो, बालभारती म्हटलं की अनेकांना आठवते ती आपली प्राथमिक शाळा, ते बालपण सवंगडी, न भविष्याची चिंता न भूतकाळाचा विचार, फक्त मनसोक्त जगलेला वर्तमान काळ. तर आज आपण ये रे ये रे कोल्होबा हा धडा पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करू. एक होती आजीबाई, तिची होती एक झोपडी, झोपडीभोवती होती झाडी. आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते. झाड बोरांनी भरून जाई, रात्री खूप बोरे झाडाखाली पडत. बोरे पाहून आजीला आनंद होई. आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई, तिला पैसे मिळत. पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा, गुपचूप बोरे खाऊन जायचा. सकाळी आजी पाहायची, झाडाखाली बोरे नसायची. तिला आश्चर्य वाटायचे, कोण बरं येतं, कोण बोरं खाऊन जातं. बोरांची राखण केली पाहिजे, रात्री गुपचूप बसून पाहिलं पाहिजे, बोरांवर नीट लक्ष ठेवलं पाहिजे, असा तिने विचार केला. त्या रात्री आजी जागीच राहिली. तिने कोल्ह्याची करामत पाहिली. ती मनात म्हणाली, अरे कोल्होबा, सोकावलास काय? गुपचूप येऊन बोरं खातोस काय? थांब, आता तुझी खोडच मोडते. पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते. दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली. झोपडीत गुपचूप लपून बसली. सोकावलेला कोल्होबा हळूच आला. बोरे खाण्यात दंग झाला. अरे बापरे, तेवढ्यात काय झाले? आजीच्या झोपडीतून खूप दगड आले. कोल्होबाचे अंग शेकून निघाले. कोल्होबाचे डोके सडकून निघाले. कोल्होबाला खूप मार बसला. तो भिवून पडून जाऊ लागला. आजी खोखो हसली, म्हणाली, ये रे कोल्होबा, बोरं पिकली. कोल्होबा रडत रडत म्हणाला, नको नको आजीबाई, माझी खोर मोडली. मित्रांनो, पाठ कसा वाटला? आवडल्यास आपल्या वर्गमित्रांना नक्की शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.